तर गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षा चालकांचा मराठी भाषा शक्तीला सध्या विरोध पाहायला मिळतो। रिक्षा स्टँडवर येऊनच प्रताप सरनाईकांनी चर्चा करावी, तुमच्या बैठकांना येणार नाही, रिक्षा स्टँडवरच निर्णय घ्या, असं देखील यावेळेला सदावर्तेंनी म्हटलं। मी नाही त्यातली जी वात्रटिका आहे कडी लावातली त्या प्रकारे जे वक्तव्य करत आहेत त्यांना आम्हाला सांगायचं आहे की याच्यामध्ये आम्ही तुमच्या बैठकांसाठी तयार नाहीत। तुम्हाला जर बोलायचं असेल तर रिक्षा स्टँडवर या, ही आमची डंके की चोट पे त्यांना भूमिका आहे आणि रिक्षा स्टँडवरच त्याचा निर्णय करा। आमच्या कुणीतरी सांगितलं की आमचे प्रताप सरनाईक सुद्धा रिक्षा चालवायचे। काय रिक्षाचा नंबर होता? 7578 तर ज्यांना चंद्रपूर सांभाळता आलं नाही त्यांनी मणिपूरच्या गप्पा मारू नयेत, असं नवनाथ बन यांनी म्हटलं। महिला आरक्षण विधेयकावरून होणाऱ्या टीकांवरती नवनाथ बन यांनी हे वक्तव्य केलं। नवनाथ बन यांची ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका पाहायला। काँग्रेसचा बुरखा फाडण्याचं काम एक केलंय। शेवटी एकच मुद्दा सांगतो, मणिपूरचा उल्लेख केला। अहो महापौर महोदय, ज्यांना चंद्रपूरमध्ये आपले नगरसेवक सांभाळता आले नाहीत ते मणिपूरच्या गप्पा मारतायत। ज्यांना चंद्रपूरमध्ये आपले ज्यांची बजल चंद्रपूर पर्यंत नाहीये ते मणिपूरच्या गप्पा मारतायत। मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय त्या सगळ्यांना धडा शिकवण्याचं काम केलंय, त्यामुळे ऐकून घेण्याची तयारी ठेवा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी जोशी शास्त्र आणि भेंडवळ घट मांडणीला आव्हान दिलं आहे। आम्ही दिलेल्या 10 कुंडल्यांपैकी 90% भविष्य खरं करून दाखवा आणि 80 लाख रुपये मिळवा, असं आव्हान त्यांनी दिलं आहे। हवामान अंदाज हे विज्ञानावर आधारित असतात, पण ज्योतिषाला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असं मानव यांनी म्हटलं। केवळ श्रद्धेच्या नावावर लोकांची फसवणूक थांबवण्यासाठी हे आव्हान दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। की आम्ही तुम्हाला 10 कुंडल्या देऊ, 10 हातांचे ठसे देऊ, तुम्ही म्हणाल ते जे म्हणजे हस्तसामुद्रिक तर हस्तसामुद्रिक, कुंडली शास्त्र तर कुंडली शास्त्र, ज्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात लोक, ते काय तुम्ही ठरवा। भेंडवळवाल्यांना उद्या आव्हान स्वीकारायला त्यांनी स्वीकारावं। आम्ही सांगितलेली भाकीतं 90% करेक्ट ठरली तर तुम्ही सरळ सरळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आज 80 लाखाचं पारितोषिक आहे, ते 80 लाखाचं पारितोषिक घेऊन जा। याच्या पलीकडे मला त्या मुद्द्यामध्ये लक्ष घालण्याची इच्छा नाही। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनावर मोठा परिणाम झालाय। स्थानिक घोडेवाल्यांचा व्यवसाय पूर्णपणे मंदावला आहे। पर्यटकांची संख्या अचानक घटल्यानं रोजंदारीवर अवलंबून असलेल्या शेकडो घोडेवाल्यांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। पहलगाममध्ये 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। काही पोनीवाले या ठिकाणी आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। क्या नाम है आपका? गुलाम हुसैन। यहाँ के हालात अभी फिलहाल कैसे हैं? हालात तो ठीक है अभी, मगर पिछले साल से हम बैठ के ही है, जब से 22 रन का वो हुआ है। आपने देखा था पूरा मंजर, आप थे यहाँ पे? नहीं, हम नहीं थे, हम उस टाइम मार्केट में थे। पहलगाम में ही था, लेकिन जो उधर लोग थे ना वो उधर था, उन्होंने फिर बताया उधर क्या हुआ। जो हमारा पिछले साल अप्रैल से पहले हमारा जिंदगी था खुशहाली का, वो तो पूरा बदल दिया गम में, पूरा गम में बदल दिया। हमारा घर में परिवार है, हमारे घर में बच्चे पढ़ते हैं, उनके लिए पैसा होना, खैर पढ़ने के लिए पैसा नहीं है, उनको वर्दी के लिए पैसा नहीं है। हम दिन भर से सुबह आता है इधर, शाम को घर वापस जाता है, 300 या 400 रुपये दिन में मिलता है हमको। 300 या 400 रुपये में हमारा घर आज चलता ही नहीं। आते हैं मगर जाएगा कहाँ, जब साइड से नहीं, मेन साइड से तो 22 रन है, वहाँ छोड़ते ही नहीं है। वही खुला होना चाहिए तभी हमारा रोजगार भी चलेगा। रोजगार मिळत नाहीये, पर्यटनामध्ये घट झालेली आहे असं पोनीवाले सांगतायत आणि अत्यंत जड अंतकरणानं जे काही झालं ते दुःखद होतं आणि आम्हाला याचा पश्चाताप सुद्धा आहे असं सुद्धा ते म्हणतायत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम। तर पहलगाम आणि आसपासच्या पर्यटन स्थळावर सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतो। संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। बंदूकधारी जे आर्मी ऑफिसर्स आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। परिसर सतर्कतेखाली असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय। संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांना सुद्धा हाय अलर्टवर अद्यापही ठेवण्यात आलेलं आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना पहलगाममध्ये केलेल्या आहेत। पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेला
सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिक कामगार, घोडेवाले, गाईड आणि सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी QR कोड आधारित ओळख प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। या प्रणालीमुळे प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि हालचाल अधिक प्रभावीपणे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येईल आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणं त्यांना सोपं जाईल। यातून नेमका लोक मार्ग कसा काढणार आहेत आणि लोकांमध्ये तितका विश्वास निर्माण होईल की ते पहलगाममध्ये येतील, इथे स्टे करतील आणि इथल्या सर्व पर्यटनाचा आनंद लुटतील, हा आताच्या घडीला तर सगळ्यात मोठा प्रश्न आहेच। मात्र याबाबत सरकारनं काही ठोस पावलं उचलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, अशी सुद्धा चर्चा रंगते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम।